ती ओढा पण वहाड या संघाला फलंदाजी करण्यासाठी. तर लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या. डेव्हिड इलेव्हन गावदेवी केलवणे संघाच्या कॅप्टनला आपण रिक्वेस्ट करतोय. आणि मंचाच्या समोर जे खेळाडू आहेत पिरकोन टीमचे, आपण खेळाडू कक्ष सोडा. आणि विशेष सूचना आहे, ही मॅच संपल्यानंतर सतीशमुती गावदेवी गावठाण, त्यानंतर पिरकोन इलेव्हन पिरकोन या टीम मधील एक खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. जो धावणार आहे त्या एका खेळाडूचं नाव तुम्ही सुचवून आमच्यापर्यंत पोहोचवा. आयोजन कमिटीचा हा निर्णय आहे. सतीशमुती गावदेवी गावठाण आणि पिरकोन टीम. दरम्यानच्या काळात या शृंखलेसाठी वहाल गावचे माजी सरपंच बालाराम शेठ पाटील यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. वाल संघासाठी सुद्धा आणि आपल्या संपूर्ण शृंखलेसाठी बालाराम शेठ पाटील माजी उपसरपंच वहाल, तसेच आई एकिवरा जे आपलं मंदिर आहे त्या मंदिराचे रायगडमधील एकमेव असे कोर कमिटीचे सदस्य कार्ला एकेरा ट्रस्टचे, त्यांच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा आल्या. त्यांचं मनापासून स्वीकार, सेठ आपल्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करतोय. जाऊया विपुल पाटील यांच्याकडे. वळूयात मॅचकडं. जिथं गोलंदाज दाखल झाला ओमकार माळी, केळवणे एक्सप्रेस या नावाने या खेळाडूला ओळखलं जातं. स्ट्राईकला प्रयास कोळी आणि नॉनस्ट्राईक एंडला आपण सुदेश साळुंकेला पाहू शकतोय. पहिलाच बॉल वेगानं बीट केलाय प्रयास कोळीला. वेगाचं दुसरं नाव आहे ओमकार माळी. केळवणे एक्सप्रेस या नावाची एक वेगळी दहशत, एक वेगळी ओळख ज्या खेळाडूनं निर्माण केलाय. आणि क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये या खेळाडूच्या नावावर वेगळा विक्रम आहे. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकण्याचे सुद्धा कारनामा या गोलंदाजाने केला. एक व्यावसायिक खेळाडू म्हणून ओमकार माळीकडे पाहिला जात आहे. दुसऱ्या बाजूला प्रयास कोळी सुद्धा तेवढ्याच ताकदीचा खेळाडू सध्या जो स्ट्राईकला आहे. आखू टप्प्याचा बॉल वेगानं पुन्हा एकदा टाकण्याचा हा देखील प्रयत्न होता. शरीरापेक्षा थोडासा दूर राहिला. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल आणि पहिली धाव अव्वांतर स्वरूपात येते. एक रिव्ह्यू दोन्ही संघा सर्व संघांना आहेत इथे जे खेळत आहेत. 10 सेकंदामध्ये आपण रिव्ह्यू घेऊ शकता. व्यासपीठाच्या उजव्या साईडला पिरकोन टीम जी आहे त्यांना विनंती आहे, पिरकोन टीमला विनंती आहे, आपण थोडंसं मैदानाच्या बाहेर जाऊन चर्चा करा. कॉम्बॉक्स अगदी जवळ आहेत. यावेळचा हा फटका वेगळ्या स्टाईलने खेळला. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एका टप्प्यानं लॉंग लेग क्षेत्र क्लिअर केलं जात आहे. प्रयास कोळीच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. ओमकार माळीच्या या वेगवान चेंडूवर चांगला बॅटचा फ्लो ओपन केला आणि चेंडूला पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग क्षेत्रामध्ये जिथे मिळाल्या गेल्यात. प्रयास कोळीला 4 धावा. मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि ही सुरुवात केली प्रयासनं. ओमकार माळी सुद्धा तेवढाच नामवंत खेळाडू आहे. काय क्लासिकल फटका, स्क्वेअर कट आणि इथून चेंडू निघून चालला. एक्स्ट्रा कव्हरिजन क्लिअर केलं जात आहे. प्रयास कोळीच्या बॅटमधून आलेला हा बॅक टू बॅक दुसरा चौकार.
2 चेंडूवर 2 चौकार पाहायला मिळालेत ओमकार माळीच्या विरुद्ध. चांगलीशी बॅटिंग प्रयास कोहलीच्या बॅटमधून. छोटा पॅक बडा धमाका ही एक वेगळी ओळख आहे ओढापण वहाळ संघाची आणि बऱ्याचशा शृंखलेमध्ये आता चांगली कामगिरी ओढापण वहाळ संघाची सुद्धा पाहायला मिळत असते. अनेक त्याचे समर्थक असतील. माजी सरपंच आपण बाळाराम शेठ पाटील यांच्या शुभेच्छा पाहिल्यात. कार्ला देवस्थान ट्रस्टचे खरं तर संलग्न 2 वर्ष त्यांना अध्यक्षपद मिळालं आणि नेहमीच वहाळ संघ जेव्हा खेळतो तेव्हा बाळाराम शेठ पाटील यांच्या शुभेच्छा येत असतात. यावेळचा बॉल बॅटची कडा वेगानं चेंडू निघून चाललाय. लॉंग स्टॉप रिझन क्लिअर केलं जात आहे. प्रयास कोहलीच्या बॅट मधून आलेला तिसरा सलग्न हा चौकार. तीन चौकार आलेत प्रयास कोहलीच्या बॅट मधून. ओमकार माळी एक नामांकित खेळाडू आहे. पनवेल प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूचा बोलबाला राहिला आहे. पण आज मात्र जासेच्या क्रीडांगणामध्ये खेळत असताना ओढापण वहाळसारख्या बलाढ्य संघासमोर त्याला नमवावं लागतं. कारण प्रयास कोहलीकडे ती गुणवत्ता आहे. मैदानाच्या चौपे तो फटके खेळू शकतोय. धावपटा धावा लागले गेल्या त्या 13 धावा. बॅटची कडा यावेळचा आणखीन एक फटका बॅकवर्ड रिजन मध्ये मैदानाच्या चौफेर मिस्टर 360 प्रयास कोहलीच्या बॅट आलेला हा संलग्न चौथा चौकार पाहायला मिळतोय. चार चेंडूवर 4 चौकार प्रयास कोहलीच्या बॅट मधून मैदानाच्या चौफेर खेळलेत. पहिला फटका लॉंग लेग, त्यानंतर आपण पाहिलात एक्स्ट्रा कव्हर रिजन, त्यानंतर लॉंग लेग आणि त्यानंतर थर्ड मॅनच्या दिशेनं. या बेलचा बॉल भन्नाट वेग पाहायला मिळतोय ओमकार माळीचा. शेवटचा चेंडू डॉट आलाय. इथून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सचिन स्मृती ओढापण वहाळ संघाच्या धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 17 धावा. समाप्त झाला. बॅटिंग करताना सचिन स्मृती ओढापण वहाळ संघाच्या धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 17 धावा धावपट्टावर पाहायला मिळतात. अनेक मान्यवर अनेक तुम्हाला प्रेक्षक क्रीडागणाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. पहिल्याच प्रयत्नामध्ये पहिल्यांदाच आयोजन केले खंडोबा क्रिकेट क्लब जासई यांच्या संयुक्त विद्यमानानं सरपंचाच्या 2025 आणि रजनी क्रिकेटच्या स्पर्धेला प्रचंड पसंती दिली प्रेक्षकांनी आणि प्रत्येक सामना तेवढाच रोमहर्षक देखील पाहायला मिळाला. बऱ्याच उशिरा का होईना मात्र उरण पंच कमिटीचे उपाध्यक्ष संदीपजी पाटील सुद्धा या स्पर्धेला जॉईन होत आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 17 धावा. स्ट्राईकला आलाय सुदेश साळुंके. गोलंदाज हरीश पाटील. हरीशचा पहिलाच बॉल क्लासिकल फटका एक्स्ट्रा कव्हरिजन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी चांगलाच फटका सजवलाय सुदेश साळुंके आणि पहिल्या चेंडूवर स्वागत केलं हरीश पाटीलचं. वर स्वागत केलं हरीश पाटीलचं. सुदेश साळुंके कमालीचा खेळाडू राहिलाय. तिची चांगली कामगिरी नेहमीच करत असतो आणि चांगली बॅटिंग तो देखील करतोय. समोरच्या दिशेने खेळलाय अजय घरात कमालीचा झेल. कॅच ऑफ द नाईट. झेल आवडलास एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अजय घरत साठी. कॅप्टन कुल आणि त्यानं मात्र पहिल्या चेंडूवर महत्वाचा हादरा दिलाय हरीश पाटीलनं आणि इथून खेळाडू सुदर्शन साळुंके होईल झेल बाद.
संघासाठी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ उद्योजक जासेगावचे सन्माननीय श्री सतीश शेटघर त्यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयांची देणगी दिलेली आहे. त्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद सतीश शेट. आपल्यासारख्या थोर व्यक्तीकडून नेहमीच अशा प्रकारचं योगदान जासे टेनिस क्रिकेट लाभत असतं आणि पुन्हा तेच उदाहरण आपण इथं प्रस्तावित केलं त्याबद्दल आपलं मनापासून आभार आणि धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया विपुल पाटील यांच्याकडे. कमालीचा झेल अजय गरत डेव्हिड इलेव्हन गावदेवी केळवणे संघाचा कॅप्टन जो मिड ऑफ मध्ये तैनात होता आणि स्वतःला फ्लाय केला आणि त्यानंतर त्यानं झेल टिपला. प्रेक्षक आणि समर्थक पाहू शकतात डेव्हिड इलेव्हन गावदेवी केळवणे संघाचे किती प्रचंड आहेत. संघाचे नेहमी प्रचंड चाहता वर्ग येत असतो आणि आपल्या संघाला समर्थन करत असतो. आमचे मनीष गरत बंटी यांचं इथं आगमन झालं. मनीष शिवकर मोस्ट वेलकम आपण या व्यासपीठावर. मनीष आपलं सुद्धा स्वागत आहे. हरीश पाटील सध्या गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर महत्वाची विकेट त्यानं सुधीर सालुंकेला बाद केल्या आणि दाखल होतोय प्रदीप मुंबईकर. आणखीन एक अष्टपैलू भूमिका साकारणारा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर दाखल होताना पाहायला मिळतोय. प्राऊड ऑफ केळवणे हरीश पाटील सध्या गोलंदाजी करतोय. यावेळचा बॉल चांगला फटका आहे समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ मध्ये एका टप्प्यानं क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅन्स लँड क्लिअर केला जातोय आणि चेंडू चाललाय ओव्हर द रोप. आल्या आल्या स्वागत केलंय प्रदीप मुंबईकरनं. त्याच्या बॅट आलेला हा पहिला चौकार. मध्ये 8 धावा आल्या आल्या स्वागत केले प्रदीप मुंबईकरनं. धावपटला धावा लागले गेले त्या 25 धावा एक बाद 25. सचिन स्मृती ओढा पण वहाळ संघ सध्या बॅटिंग करतोय. हरीश पाटीलची गोलंदाजी चालू आहे. फुलटॉस बॉल पाठीमागच्या दिशेनं चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. पहिला चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेग पाहायला मिळालाय. कम्मालीची सध्या गोलंदाजी हरीश पाटील करतोय. थोडीशी इंजुरी जरूर जाणवल्या. थोडीशी पायाला इजा आहे पण आज गोलंदाजी देखील चांगली करतोय. त्यामुळं प्राऊड ऑफ केळवणे अगदी पनवेल प्रीमियर लीग असेल रायगड प्रीमियर लीग अनेक व्यावसायिक संघातून या खेळाडूचा आम्ही खेळ पाहिलाय. रब्बल बॉलच्या स्पर्धेमध्ये अर्धशतकी खेळले आणि यंदाच्या सीझन मध्ये हरीश पाटीलची बॅट काय वेगळीच बोललाय. बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये तो खेळलाय आणि अर्धशतकीय खेळ्या त्याच्या नावावर देखील राहिल्यात. समोर प्रदीप मुंबईकर हाफ ट्रॅकर बॉल सोडून दिलाय पण यावेळी डॉट बॉल पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू त्याने निर्धाव फेकलेत. या षटकातील आता शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आहे. 5 चेंडूमध्ये फक्त हरीशनं 8 धावा खर्ची केल्यात. चेंडू पडल्यानंतर थोडासा अँगल तो क्रिएट करत असतो. स्क्रीनवर त्याला आपण पाहू शकतो. हरीश पाटील ॲडव्होकेट अक्षय भोईर यांनी या संघाला संपूर्ण टी शर्ट पुरस्कृत केल्यात. यावेळचा बॉल भन्नाट वेग कम्मालीची गोलंदाजी अगदी यॉर्कर बॉल पाहायला मिळालाय. 12 चेंडूंचा ते खेळ समाप्त होतो आणि 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर प्रथमदा बॅटिंग करत असताना सचिन स्मृती ओढा पण वहाळ या संघाच्या धावपटावर धावा लागल्या गेल्या त्या 1 बाद 25 धावा. एकवीस 22 फेब्रुवारीची डीजे सॅम व मनीष शेवकर आयोजित युवा नेतृत्व प्रीतमदादा चषक 2025 प्रकाश होतातील एक नाईट क्रिकेटची स्पर्धा येत्या फेब्रुवारीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 20, 21, 22 ज्या स्पर्धेची प्रवेश फी असेल 13,000 रुपये. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50, तृतीय क्रमांक 25. 24 संघांना संधी दिली जाईल आणि प्रमुख आयोजक असतील समीर कोळी आणि मनीष शिवकर यांच्या माध्यमातून एक रणजी क्रिकेटची स्पर्धा केळवणे गावामध्ये पाहायला मिळेल. येत्या तुम्हाला 3 रात्रीमध्ये महासंग्राम क्रिकेटचा पाहायला मिळणार आहे. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 25 धावा धावपटाला लागले गेल्यात. केळवण्याचे जे समर्थक आहेत त्यांना विनंती आहे थोडे आपण व्यासपीठाच्या बाजूला राहून मॅचला एन्जॉय करा जेणेकरून आपल्यामुळं स्पर्धेला कुठल्या प्रकारचा कालकोट लागू नये ही तुम्हाला विनंती करतोय. यावेळचा बॉल रिव्हर्सचा फटका कमालीचा
शॉट ऑफ द नाईट आल्या आल्या स्वागत केले गोलंदाजाचं आणि रिव्हर्सचा फटका पाहायला मिळाला प्रयासच्या बॅट मधून आणि आलेला हा पहिलाच आणखीन एक उत्तम दर्जाचा रिव्हर्सचा स्मिचचा चौकार. आलेल्या स्वागत केलंय स्वप्नील घरत या गोलंदाजाचं. रिव्हर्स प्रयास कोळी मिस्टर 360 मैदानाच्या चौफेर त्याच्या बॅटमधून फटके येत असतात आणि त्याचं आता प्रात्यक्षिक आपण मैदानात पाहिलं. पहिल्या चेंडूवर आल्या आल्या त्यानं स्विच चौकार लगावलाय. धावपटला धावा लागले गेले त्या 29 धावा. त्याच प्रकारे देखील प्रयत्न केला होता पण यावेळी वेग पाहायला मिळाला. स्वप्नील घरचं आपण कौतुक करूयात. प्रचंड वेग होता. चांगल्या दर्जाची सध्या ती गोलंदाजी करतात. अतिशय चांगल्या दर्जाची सध्या गोलंदाजी देखील चालू आहे पण तेवढीच चांगली उत्तम सध्या बॅटिंग करतोय. 8 बॉल त्यानं फेस केले ते 20 धावा त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळतात. आई एकविरा इव्हेंट्सचं आपण कौतुक करूयात. उत्तम क्वालिटी त्यासोबत क्लिअरिटी. काही अल्पशा वर्षामध्ये फार लोकप्रिय हा चॅनल पाहायला मिळाला. यावेळचा फटका पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट लावली अपील. महत्वाची विकेट. धाव घेत असताना मोठी विकेट गोल्डन विकेट. इथून मात्र प्रदीप मुंबईकर याला व्हावं लागेल धावबाद. दुसरा हादरा लागलाय सचिन स्मृती ओढा पण वहाळ या संघाला. रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल चेंडू स्वप्नील घरतचा वेग होता. पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न. कॅच बॅटला ब्रश करून चेंडू गेला होता. यष्टिक्षकांना जेल घेण्याचा देखील प्रयत्न केला होता पण त्यानंतर डायरेक्ट थ्रू झाला आणि महत्वाची विकेट प्रदीप मुंबईकरला बाद व्हावं लागलं. आकाश गरज चौथ्या क्रमांकावर आणखीन एक हार्ड हिटर खेळाडू मैदानात दाखल होताना पाहायला मिळेल. धावपटला धावा लागले गेले त्या 29 धावा. प्रेक्षकांच्या तुडुंब गर्दी मैदानाच्या चौफेर पाहायला मिळते. बिरकोन असेल केळवणे असेल गोवटणे असेल किंवा आता मोठी जुई प्रत्युष आणि निष्ठा पॅकर्स मोठी जुई म्हटल्यानंतर प्रचंड प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत असतात. यावेळचा हा बॉल आल्याला स्वागत केलंय. आकाश गरजचा फटका लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. प्रतीश पाटीलने टिपलाय जेल. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. आल्या आल्या परतवलंय आकाश घरातला एक मोठी विकेट मिळवलाय. ती म्हणजे गोलंदाजी करत असताना स्वप्नील घरातनं. हा जो संघ आहे या संघानं खरं तर न्यू यॉर्कशर क्रिकेट क्लब जासई आणि हिराजी गणपत पाटील स्मृती चषक श्रद्धांजली चषक या स्पर्धेमध्ये उपविजेता हा संघ ठरला होता आणि त्या संघाच्या विरुद्ध खेळत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. नवीन खेळाडू मैदानात दाखल होईल. बिपिन पावशे मिडल ऑर्डरचा आणखीन एक आक्रमक आहे खेळाडू बिपिन पावशे मैदानात दाखल झाला. गोलंदाज स्वप्नील घरत. यावेळचा बॉल हलक्या हातानं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. फक्त एकच धाव मिळाला जाईल आणि या एका धावेने धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 3 बाद 30 धावा पाहायला मिळतात. सचिन स्मृती ओढापण वहाळ संघाच्या सुरुवात चांगली राहिली होती. प्रयास कोळीच्या बॅटमधून 9 बॉलमध्ये 20 तो या धावसंख्येवर खेळतोय. त्यानं कमालीचे फटके खेळलेत. त्यानंतर सुदेश सालुंकेने एक चौकार लगावला होता. स्वप्नील मुंबईकरच्या प्रदीप मुंबईकरच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिलात. आकाश स्वस्तामध्ये बाद झाला पण बिपिन पावशे आणि प्रयास कोहलीकडून प्रचंड अपेक्षा असतील वहाळ या संघाच्या समर्थकांच्या. नेहमीचा संघ एक मातब्बर संघ आहे. या संघाची एक वेगळी दहशत पाहायला मिळाली शेलगडच्या क्रीडांगणामध्ये देखील. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा सुपर 6 मध्ये हा संघ क्वालिफाय झाला होता.
30 धावा, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आपण विनंती करूयात फ्रीडम इलेव्हन धाकटी जुई आणि त्यांच्या विरुद्ध प्रत्युष अँड निष्ठा पॅकर मोठी जुई दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. फ्रीडम इलेव्हन धाकटी जुई आणि त्यांच्या विरुद्ध प्रत्युष अँड निष्ठा पॅकर्स मोठी जुई या टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट केलं जात आहे. एक इनिंग संपण्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. गोलंदाज दाखल होईल गोलंदाजी करण्यासाठी. हरीश पाटील प्राऊड ऑफ केळवणे, एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आज ग्रामीण संघातून खेळताना पाहायला मिळतोय. आपल्या गावच्या संघासाठी खेळायचा आहे. आल्या आल्या लोवर फुलटॉस अगदी यॉर्कर बॉल टाकण्याचा देखील प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. आज थोडीशी इंजुरी पाहायला मिळतात. पायामध्ये शूज नाही आहेत, पण आज संघासाठी खेळायचं आहे, गावासाठी खेळायचं आहे. ही खेळाडूची खरं तर इच्छा असते. गावासाठी नेहमी खेळत असतो आणि इंजिडी असताना सुद्धा त्याच क्रीडांगणामध्ये 2 इनिंग मध्ये 2 अर्धशतकी खेळी करणारा हरीश पाटील आहे. त्याला माहिती आहे केळवणे गावासाठी खेळायचं आहे. केळवणे गावानं मला घडवलंय आणि या नावासाठी आज खेळायचं आहे. गावदेवी केळवणे. हरीशच्या विरुद्ध यावेळी आक्रमण केलं. प्रयास कोळीच्या बॅट मधून लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर केलं जात आहे. आणखी एक मोठा तडाखा आलेला हा माइटी सिक्सर्स. हरीश पाटीलच्या विरुद्ध षटकार आलाय. प्रयास कोळी या संघाचा ट्रम्प कार्ड आहे आणि त्याच्या बॅट म्हणालेला षटकार आणि केळवणे संघासाठी गव्हाणचे प्रितेश कोळी त्याच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. हरीश पाटील सध्या गोलंदाजी करतोय. प्रयास कोळी कमालीची सध्या बॅटिंग त्याची पाहायला मिळते. त्याचा विचार केला इनिंगचा तर 11 बॉल त्यानं फेस केले. 26 धावा त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. 5 चौकार त्यानं लगावलेत. एक षटकार पाहायला मिळाला. रिवर्स करण्याचा प्रयत्न, आणखीन एक झेल या मॅच मधील मिस केलाय. क्षेत्ररक्षक आता डोक्यावर हात मारतोय. नितीन ठाकूर होते. रिवर्सचा फटका होता. झेल फार इम्पॉर्टंट होता कारण ज्या खेळाडून धावा आतापर्यंत या मॅच मध्ये बनवल्या त्याच्या बॅटमधून 27 धावा पाहायला मिळतात. एक गोल्डन विकेट कदाचित मिळाली असती पण नशिबाला आणि या मैदानाला कदाचित या नियतीला मान्य नव्हतं. नितीन ठाकूरने ही चुकी केल्या. प्रयासची झेल सोडल्या. स्ट्राईकला आलाय बिपिन पावशे. धावपटला धावा लागले गेल्या त्या 38 धावा 38 रन्स. यावेळचा हा फटका मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक वेगाने गेलेत. बिपिन पावशेचा देखील झेल सोडलाय. एकाच ओव्हर मध्ये हरीश पाटीलच्या 2 झेल सोडलेत क्षेत्ररक्षकानं. थोडीशी फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये चुकी पाहायला मिळते. 2 झेल सोडल्या गेल्यात. आणखीन एकदा मिळाला जाईल आणि एका धावेने धावपटला धावा लागले गेल्या त्या 39 धावा 39 रन्स. यावेळचा फटका कमालीचा सजवला. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव कंप्लीट. क्विक थ्रो त्यांना पाहायला मिळाला. फक्त एकच धाव मिळेल त्यामुळे 40 धावा धावपटला लागल्या गेल्यात. शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आहे. आपण विनंती करतोय फ्रीडम इलेव्हन धाकटी जुई आणि त्यांच्या विरुद्ध प्रत्युष अँड निष्ठा पॅकर मोठी जुई या टीमच्या कॅप्टनला आपण एक इनिंग संपण्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. हरीश पाटील सध्या गोलंदाजी करतोय. दुसरे षटक वैयक्तिक हाताळतोय. फटका जरूर चांगला आहे. बिपिन पावशेच्या बॅट मधून स्क्वेअर कटचा फटका वेगाने आलाय सीमारेषा पलीकडे. बिपिन पावशेच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार.
समाप्त झाला आणि धावपट्टा धावा लागले गेले त्या 3 बाद 44 धावा 44 रन्स. सचिन स्मृती ओढापूण वहाळ संघ सध्या बॅटिंग करतोय. त्यांच्या विरुद्ध आपण डेव्हिड इलेव्हन गावदेवी केळवणे संघाला पाहतोय. चला शेवटचं षटक बाकी आहे आणि विनंती असेल फ्रीडम इलेव्हन धाकटीदेवी संघाचे कॅप्टन इथं उपस्थित आहेत. तर प्रत्युषा निष्ठा पॅकर्स मोठीदेवीचे कॅप्टन अंकेश कामोटकर यांना विनंती आपण या. मोठीदेवी म्हटल्यानंतर अनेक समर्थक तुम्हाला पाहायला मिळत असतात. आज तुम्हाला प्रचंड गर्दी पाहायला मिळेल कारण गोवडणे संघ सुद्धा केळवणे संघ या संघाची समर्थक त्यांचे चाहता वर्ग नेहमी आपल्या संघाला समर्थन करण्यासाठी येत असतात. त्यांचं सुद्धा स्वागत करूयात. शेवटचं षटक बाकी आहे. धावपटला धाबा लागले गेले त्या 44 धावा आणि गोलंदाजीतून दाखल होईल विशाल म्हात्रे. केळवणे टेनिस क्रिकेटमधील एक अनुभवी असा हा दांडगा गोलंदाज. स्ट्राईकला आपण प्रयास कोहलीला पाहू शकता ज्यानं 13 बॉल मध्ये 28 बनवल्यात ज्याच्यात 2 झेल सोडल्यात. बंटी म्हात्रे सुद्धा या टीम मध्ये कदाचित आज पाहायला मिळत नाहीत पण एक मोठं नाव आहे केळवणे टेनिस क्रिकेट मधील बंटी म्हात्रे. पहिलाच बॉल खेळण्याचा देखील प्रयत्न केला होता. अगदी यष्ट्यांच्या पाठीमागे जाऊन हा फटका स्विच करायचा होता. रिप्ले मध्ये पाहू शकता काय भन्नाट वेग विशाल म्हात्रेचा. चेंडू पडला त्यानंतर अगदी यष्ट्यांच्या पाठीमागे गेला होता प्रयास आणि तरी सुद्धा कनेक्ट झाला नाहीये. म्हणून म्हणालो की केळवणे टेनिस मधील एक अनुभवी गोलंदाज आहे. ओल्ड इज गोल्ड मोस्ट लेजंड खेळाडू विशाल म्हात्रेला सध्या गोलंदाजी करताना आपण पाहू शकतोय. शेवटच्या अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रयास कोहली लोअर फुलटॉस स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून मिड विकेट रिजन क्लिअर केलं जात आहे. 6वा चौकार आलाय प्रयास कोहलीच्या बॅट मधून. धावपटला लागले गेल्यात 48 रन्स. 48 धावा धावपटला लागत असताना अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हळूहळू का होईना मात्र थोडीशी गुलाबी थंडी तुम्हाला जरूर जाणवायला पाहायला मिळेल. 2 रात्रीमध्ये कमालीची खरं तर मॅचेस रंगले. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत पाहून आपण मॅचेस रंगताना पाहिलेत. काल कोपरू आणि पारगाव काय मॅच रंगली. फुलटॉस बॉल प्रयास कोहली आणि यावेळी त्याच्या बॅट मधून आलेला आणखीन एक लांब लांब आणि लांब लचक षटकार. चेंडू बाकी आहेत. या इनिंग मधील धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 54 धावा 54 रन्स. केळवणे संघ सुद्धा बलाढ्य आहे पण आता धावा प्रयास कोहलीच्या बॅट मधून आल्या. जे तर 2 झेल त्याचे सोडले. 16 बॉल मध्ये 38 धावसंख्येवर तो देखील खेळतोय. यावेळचा बॉल कमालीचा फटका कव्हर रिजन मध्ये स्वीपर कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध फटका खेळला होता. एक धाव कंप्लीट दुसरीसाठी वळलेत आणि इथून 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. काय कमालीची बॅटिंग दाखवली ती म्हणजे सचिन स्मृती ओढापूण वहाळ संघानं. प्रयास कोहलीची जर बॅटिंग आवडलीस एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वहाळ टीम एकटा लढलाय. 1 मॅन शो. संघाचा ट्रम्प कार्ड आहे. छोटा पॅकेज बडा धमाका. त्याच्या बॅट मधून 17 बॉल 40 धावा पाहायला मिळाल्यात. अजूनही शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. या स्पर्धेतील पहिला अर्धशतक पाहायला मिळेल का प्रयासच्या बॅट मधून. अवघ्या 10 धावांपासून तो लांब आहे आणि या इनिंग मधील 2 चेंडूंचा देखील खेळ बाकी आहे. यावेळचा हा यॉर्कर बॉल विशालचा समोरच्या दिशेने खेळला. एक धाव कंप्लीट. बिपिन पावशे दुसऱ्या धाबेसाठी पळतोय आणि 2 धावा देखील पळून काढल्या गेल्यात. 2 धाबेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्यात त्या 58 धावा 58 रन्स. या खरं तर संपूर्ण स्पर्धेतील इनिंग सुद्धा सर्वात हायस्ट पाहायला मिळते ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या प्रयासची. थोडंसं थकलाय पण आज खेळायचं आहे ओढापूण वहाळ या नावासाठी हे जाणवतंय. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल दिस इनिंग. 5 ओव्हरची मॅच कारण पुढची शृंखला आपल्याला जी खेळायची आहे भूषण म्हात्रे यांच्या संकल्पनेची ती 6 ओव्हरची असणार आहे नाईटची. यावेळचा हा मिस टायमिंग स्ट्रोक शेवटच्या चेंडूवर झेल उडाला आणि जाता होईना मात्र महत्वाचा विकेट सुद्धा केळवणे टीमने मिळवून दिलाय.
5 ओव्हरचा इथे खेळ समाप्त होतोय. 30 चेंडूमध्ये धावा जमा केल्यात. प्रथमतः बॅटिंग करत असताना सचिन स्मृती ओढापण वहाळ या संघानं त्या म्हणजे 58 धावा आणि 59 डावांचं टार्गेट सेट केलंय डेव्हिड 11 गावदेवी केळवणे संघासमोर. आपण विनंती करतोय दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल पडण्या अगोदर प्रत्युष अँड निष्ठा पॅकर्स मोठेजुई संघाचा कॅप्टन इथं आला नाही तर नाणेफेकीचा कॉल फ्रीडम 11 धाकटेजुई टीमला विजय दिला जाईल. ही महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत कळवतोय. श्री रजनी आणि त्यातला आजचा पहिल्या फेरीतला तिसरा सामना बघत आहोत. चौथ्या सामन्याची नाणेफेकी होईल. धाकटी जुई विपक्ष मोठी जुई आणि या दोन संघाच्या दरम्यान नाणेफेकी करण्यासाठी मी सन्माननीय अतिथी उद्योजक सन्माननीय सतीश शेठ घरत यांना पुन्हा एकदा विनंती करते, नम्र विनंती की आपण या आणि या सामन्याची नाणेफेकी करावी. उद्योग क्षेत्रामधलं एक मोठं नाव जासी आणि विभागातलं सतीश शेठ घरत यांच्या वतीनं नाणेफेकी होत आहे. काटा जिंकलेला आहे. धाकटीजी संघानं नाणेफेक जिंकलेला आहे. काय निर्णय असेल आपला? प्लेयर आल्यावर सांगतो. आणि निश्चितच प्लेयर आल्यानंतर तुमचा निर्णय कळवणार आहात. पण जासीचं मैदान आणि आमची शृंखला आणि आमचं जे नियमावली आहे त्याबद्दल काय म्हणणार आणि शृंखलेबद्दल काय म्हणणार? शृंखला तर फारच चांगली आहे, कारण आम्हाला इथे दरवर्षी खेळायला एंट्री देतातच. मयूरदादा पण यंदा पहिल्यांदाच त्यांची मॅच आहेत ते दिलेली आहे आणि विठ्ठल जसे ते तर आमच्याच मॅचेस असतात ते तर आम्हाला देतातच. निश्चितच या सामन्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. मोठी जुईचे कर्णधार सुद्धा आहेत आपल्यासोबत. पण प्रतिक्रिया नंतर देते. ते म्हणते की सामना झाल्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ. अतिशय जबरदस्त अशी स्पर्धा आपण बघत आहात. खंडोबा क्रिकेट क्लब जासी आयोजित सरपंच चषक 2025 ही जबरदस्त अशी स्पर्धा. ही स्पर्धा बघायला आपण विसरू नका आणि कुठेही जाऊ नका. थोड्याच वेळात तिसऱ्या सामन्याचं उत्तरार्धाला सुरुवात आपण करणार आहोत. तर जाऊया पुन्हा एकदा आपल्या कॉमबॉक्समध्ये जॉईन होण्यासाठी. धन्यवाद. क्लब जासी आयोजित सरपंच चषक 2025 ही तिसरी रात्र आणि येणारे 30 बॉल आणि 59चा पाठलाग करायचा आहे. डेव्हिड 11 गावदेवी केळवणे टीम आपण सलामीची जोडी मैदानात पाठवा आणि आपण विनंती करूयात मनीष शिवकर यांना आपण या व्यासपीठावर. मनीष शिवकर यांना विनंती आहे या आपण व्यासपीठावर. अमित नाईक यांची बंधुराज धीरज नाईक यांच्या वतीनं सचिन स्मृती ओढापोण वहाळ या संघाला शुभेच्छा आल्या. धीरज नाईक यांच्या वतीनं वहाळ संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. त्यांचं आपण स्वागत करूयात. आणि ओळ्यात मैदानात जिथे येणारे 30 बॉल आणि 59 डावांचा पाठलाग करायचा आहे. तिसरी रात्र आणि तिसरी मॅच सध्या आपण एन्जॉय करताय. सचिन स्मृती ओढापोण वहाळ आणि त्यांना फाईट करते डेव्हिड 11 केळवणी गावदेवी केळवणी टीम. प्रथमतः बॅटिंग करताना 58 धावा जमा केल्यात 5 षटकांमध्ये आणि 59 डावांचा टार्गेट सेट केलाय. विनंती केली जाते मोठीजी गावाचे विद्यमान सरपंच दीपक शेठ भोईर इथं उपस्थित असतील. या स्पर्धेला एन्जॉय करत असतील तर त्यांना विनंती आहे की आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हा. नुकताच त्यांची सुद्धा नावाची एक रणजी क्रिकेटची स्पर्धा मोठीच्या क्रीडांगणामध्ये पार पडली तर त्यांना सुद्धा विनंती आहे.
चला अंपायर स्पीडअप करा, विनंती आहे आपल्याला. 30 बॉल आणि एकूण 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि आज मात्र प्रत्युषा निष्ठा पॅकर्स मोठीजी नयनजी हबल यांनी पुरस्कृत केलेला हा मोठीजी संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. तर त्यांच्या विरुद्ध फ्रीडम 11 धाकटीजी टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आजची ही तिसरी रात्र. सलामीला ऑन द स्ट्राईक आपण खेळाडूला पाहू शकता अजय घरत आणि त्याला साथ देताना हरीश पाटील. सागर घरत ओढापोण वहाळ संघाचे कोच यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपलं सुद्धा स्वागत आहे. सागर घरत यांना सुद्धा विनंती केली जाते आपण या. गोलंदाज दाखल झाला सुदेश सालुंके ऑन द स्ट्राईक आपण अजय घरतला पाहू शकता आणि नॉस्टॅक गेटला हरीश पाटील. 30 बॉल आणि 59चा पाठलाग करायचा आहे. गेम ऑनचा इशारा येतो. पहिलाच बॉल सुदेश सालुंकेचा अजयच्या समोर. आल्या स्वागत केलंय सुदेशच्या विरुद्ध आक्रमण. वाडिश लॉंग ऑन रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. चांगला थ्रो इथं आला, त्यामुळं धावांना सुरुवात झाल्या. केरोडे संघ सुद्धा विस्फोटक बॅटिंगसाठी ओळखला जातोय. हरीश पाटीलची एक वेगळी दहशत आम्ही पाहिलंय बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये यंदाच्या सीझन मध्ये, यंदाच्या हंगामामध्ये ज्यांना अर्धशतकी खेळ त्याच्या बॅट मधून दाखवल्यात. त्यामुळे प्राऊड ऑफ केळवणे एक वेगळी दहशत त्याच्या नावाची प्रतिस्पर्धी संघामध्ये धडकी भरवणारं नाव आहे हरीश पाटील. पण समोर तेवढाच कमालीचा खेळाडू सुदर्शन सालुंकेला पाहतोय. त्याच्या विरुद्ध ज्या नावाची दहशत, ज्या नावाची ओळख, प्राऊड ऑफ केळवणे, हरीश पाटीलच्या बॅट मधून पलटवार आला हा लांबच लांब षटकार. केळवणे गावाला रिप्रेझेंट करणारा खेळाडू, ज्या खेळाडूचा खेळ आपण पनवेल प्रीमियर लीग मध्ये पाहिला, ज्या खेळाडूला रायगड प्रीमियर लीग खेळताना पाहिला, ज्या खेळाडूला व्यावसायिक क्रिकेट खेळताना पाहिला आणि रब्बर बॉलची स्पर्धा सुद्धा ज्यानं गाजवल्या असा हरीश पाटील. सुदर्शन सालुंके सुद्धा तेवढंच मोठं नाव आहे. कामोडीच्या के ट्रॉफी रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बाईक मिळवणारा खरं सुदेश साळुंकेला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. याच क्रीडांगणामध्ये मागील हप्त्यामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देखील ठरला होता. यावेळचा बॉल थोडासा खालीच राहिला. सुदेश साळुंकेचा पडल्यानंतर झपकन पाठीमागं वळला गेला. एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूमध्ये फक्त 7च धावा आल्यात. 58चा पाठलाग, 59चा पाठलाग करायचा आहे. 59 रन्स 59चा पाठलाग करत असताना सध्या डेव्हिड 11 गावदेवी केळवणे टीम समोरच्या दिशेने उडवलाय. ताकद तेवढीच आहे. टायमिंगचं प्रॉपर. चेंडू चालला हवाई सफर. हरीश पाटीलच्या बॅट मधून आलेला हा दुसरा मोठा तडाखा षटकार. क्षेत्र काय ताकद आहे. उजव्या हाताचा खेळाडू आहे, पण लॉंग ऑफ क्षेत्र किती स्ट्रॉंग आहे हे दाखवणारी बॅटिंग आहे. त्यामुळं एक वेगळी ओळख, एक वेगळी दहशत. सुरुवातीलाच म्हणालो की इंजर्ड आहे सध्या, पाहायला गेलं तर पायामध्ये शूज नाही आहेत. पण आज गावदेवी केळवणे या एका नावासाठी खेळायचं आहे, केळवणे गावासाठी खेळायचं आहे. त्यामुळं एका उद्देशाने खेळतोय. टाळ्यांचा सुद्धा वर्षावतोय. यावेळचा लोवर पुल टॉस यॉर्कर बॉल तेवढाच वेगानं खरं तर आलाय आणि इथून एकच धाव मिळेल आणि एका धावीने धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 14 धावा पाहायला मिळतात. अजय घरत सुद्धा तेवढंच मोठं नाव आहे. थोडस आउट ऑफ फॉर्म आहे, कारण विचार केला तर हा एक हार्ड हिटर खेळाडू आहे. त्याची मोठी फटके नेहमी पाहायला मिळत असतात. पण त्यानं सांगितलंय या नावाची वेगळी ओळख, या नावाची वेगळी दहशत त्यानं दाखवलाय. टीमचा कॅप्टन आलाय, त्यानं स्वागत केलंय सुदर्शन सालुंकेचं. वाडिश लॉंग ऑनच्या पलीकडे आलेला आणखीन एक मोठा षटकार.
सुदेश सालुंकेच्या विरुद्ध 20 धावा आल्यात. हरेश पाटीलनं 2 षटकार ठोकलेत आणि अजय घरतनं 1. त्यामुळे 20 धावा पहिल्याच षटकामध्ये. आज तो ओढापूर वहाळ संघ ज्यांनी या मैदानामध्ये अनेक खरं तर हार जीत पाहिलेत, अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत आणि त्यांच्या विरुद्ध आज डेव्हिड 11 गावदेवी केळवणे संघ या संघाचा सुद्धा विक्रम आहे. एका शृंखलेमध्ये खेळत असताना गावदेवी गावठाणच्या मैदानामध्ये 9 ओव्हरमध्ये 197 धावांचा विक्रम सुद्धा या संघाने केला होता. तब्बल विचार केला तर 103 धावा कुठल्या होत्या आणि त्यानंतर 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये 94 धावा कुटण्याचा विक्रम या डेव्हिड 11 गावदेवी केळवणे संघाने केला होता. ओमकार माळीच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये 5 षटकार आम्ही पाहिले होते. हरेश पाटीलचा अर्धषटक पाहिलं होतं. त्यामुळं हा खरं तर संघर्ष, जिद्द, मेहनत, चिकाटी या सर्व गोष्टी एकत्र घेऊन खेळत असतो आणि त्यामुळे समर्थक प्रचंड खुश असतील. वाळ संघाच्या विरुद्ध 20 धावा आल्यात. येणारे अजूनही 24 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा बनवायच्या त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या डेव्हिड 11 गावदेवी केळवणे संघाला 24 बॉल आणि 39 धावांची आणखीन गरज. 39 रन्स. अधीर भगत आणखीन एक नामवंत फिरकीचा जादूगर दाखल झाला. 24 मध्ये 39 बनवायच्या. पहिलाच बॉल अधीरचा अगदी खोलामध्ये होता. हरीश समोर बॅटची लिडिंग एज, पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. प्रदीप मुंबईकर यशरक्षक यांना आपण पाहू शकता. चेंडू ज्यांनी अडवला, कोणत्या प्रकारची धाव येत नाहीये. अधीर भगत यांना आपण सध्या गोलंदाजी करताना पाहू शकता. वहाळ संघ सुद्धा तेवढाच बलाढ्य आहे. अनेक वर्ष ओढा पण वहाळ नावल्यानंतर ऋषी नाईक यांची प्रचंड आठवण येत असते. अगदी शॉकिंग रिटायरमेंट त्यांनी रायगड प्रीमियर लीग मधून घेतली. त्यानंतर उल्वेनोड प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा ते देखील खेळलेत आणि तरी सुद्धा यंदाच्या वर्षामध्ये चांगला असा फॉर्म पाहायला मिळाला ओढा पण वहाळ संघाचा. अधीर येतोय. अधीरचं देखील स्वागत केलंय. समोरच्या दिशेनं आणखीन ताणलाय, चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. हरेश पाटीलच्या बॅट मधून आलेला हा 3रा षटकार. नावाडी तेवढेच मोठे फटके. हरीशच्या बॅट मधून 6 बॉल खेळलाय, 19 धावा. इंजर्ड आहे पण आज गावासाठी खेळायचा. 22 बॉल आणि आता 33ची गरज. मोठे फटक्यानं ही मॅच फिनिश करायची आहे. एका उद्देशानं मैदानामध्ये बॅटिंग तो करतोय. सध्या चांगल्या दर्जाची आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. याच क्रीडांगणामध्ये पाहायला गेला तर घरत 11 जासईच्या दिवसा होणाऱ्या स्पर्धेमध्ये नॉट आउट 83 धावांचा रेकॉर्ड देखील हरेश पाटील याच्या नावावर राहिला होता. या क्रीडांगणामध्ये 83 धावा देखील त्यानं कुठल्यात दिवसा होणाऱ्या स्पर्धेमध्ये. आणि आता मात्र स्पर्धा वेगळी आहे. रात्री होणारी स्पर्धा खंडोबा क्रिकेट क्लब जासई सरपंच चषक 2025. अधीर भगतच्या विरुद्ध मोठा फटका आलाय. लोअर फुल टॉस, आणखीन एक तडाखा. फुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल. हरेश पाटीलच्या बॅट मधून बॅक टू बॅक ची गरज. 21ला 27 बनवायचे आहेत. या नावाची काय दहशत आहे, काय ओळख आहे हे दाखवलंय. चर्चा त्याचीच केली जाते ज्याचं मार्केटमध्ये शिक्का चालत असतो. आणि असं म्हणतात ना, मार्केटमध्ये किती नवीन शेंगदाणे आले तरी बदामांची किंमत कमी होत नाही. आणि हेच खरं तर किंमत आहे हरीश पाटीलची केळवणे संघासाठी. यावेळचा चेंज ऑफ पेस जरूर चेंडू टाकला होता, स्लोवर डिलिव्हरी केली होती अधीरनं, पण फटका जरूर चांगला. 22 लॉंगन रीजमध्ये 1च धाव मिळेल. बिग पिन पावशी बॅकअपला एका धाबेनिशी धावा लागल्या गेल्या त्या 32 धावा, 33 धावा. इथून समीकरण बदललं जाईल. येणारे 20 बॉल आणि आता 26 धावांची गरज आहे. 20 मध्ये 26 बनवायचे आहेत. अजय घरात एक हार्ड हिटर खेळाडू आहे. अजयच्या बॅटमधून फटके षटकार नसतात, ते आठे असतात. सीमारेषा पलीकडे यावेळचा बॉल हलक्या हाताने फक्त त्यानं ढकलून दिला. डीप विकेटमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 1च धाव पाहायला मिळेल. एका धाबेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या
चौथी जावा 34 रन्स. या षटकातील अजूनही शेवटचा एक बॉल बाकी आहे. 19 मध्ये 25 बनवायचे आहेत. 10 संघात खेळणार आहेत, त्यामुळं प्रचंड गर्दी आहे. आज बरेचसे आवडते खेळाडू सुद्धा आहेत प्रेक्षकांचे, त्यामुळे प्रेक्षकांची सुद्धा तेवढीच गर्दी. हरेश पाटीलचा फटका वाईड इश लॉंग ऑन रिजन मध्ये. चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक मोठा तडाखा. मिळतील धावा 6. आकाश घरत दाखल झाला. पूर्णपणे हा सामना सध्या बॅटिंग करताना वळवला. माननीय श्री सुनील पाटील वहाळ, माजी उपसरपंच वहाळ यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा येतात या स्पर्धेकरता. आणि त्यांना विनंती केली जाते, सुनील पाटील साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. खंडोबा क्रिकेट क्लब दासाईची नाईट क्रिकेटची स्पर्धा आणि आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे. 18 बॉल 19 मॅच आकाशाला गोलंदाजी. आकाशा समोर पहिलाच बॉल वेगानं हाताळला. आकाश एक नामांकित करताना गोलंदाज आहे. नेहमीच अष्टपैलू भूमिका साकारणारा खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. 17 मध्ये 19 बनवायचे आहेत. या क्रीडांगणानं खरं तर पाहिलंय कालच्या रात्रीमध्ये अशा बऱ्याचशा धाबा डिफेन्स केला. शेवा संघाचा सुद्धा आपण विचार करूयात. 11 मध्ये 11 धाबा त्यांना डिफेन्स केल्यात आरसीसी पेठ संघाच्या विरुद्ध. यावेळचा फटका लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय. फक्त एकच मिळेल. एका धाबेनिशी धावपट्टा धाबा लागले गेले त्या 41 धाबा 41 रन्स. या मैदानामध्ये आपण पवन धाबा होताना पाहिल्यात, पण या धाबा अडवल्या देखील जाऊ शकतात. ही गोलंदाजांची खरं तर कौशल्य. त्यामुळे या विकेट दोन्ही खेळाडूंच्या बाजूने आहेत, दोन्ही बाजूने आहेत, गोलंदाज सुद्धा आणि फलंदाज सुद्धा. यावेळी आक्रमण केलंय हरेश पाटील. यावेळचा फटका मिडल विकेटच्या वरतून पाठवलाय सीमारेषा पलीकडे. आलेला आणखीन एक उत्तुंग षटकार. आणि त्याला साथ देतोय 5 बॉल 9 वर अजय गरत. 47 धावा नॉट आउट. येणारे अजूनही 15 बॉल जिंकण्यासाठी 12 धाबांची गरज. शनिवारच्या दिवसात मोठीच्या क्रीडांगणामध्ये 12 चेंडूमध्ये 50 धावा, त्यानंतर 18 बॉल मध्ये 50 धावा. एका शृंखलेमध्ये 2 वेळा अर्धशतकी खेळी करणारा हरेश पाटील या मैदानामध्ये सध्या खेळतोय. ज्याच्या बॅटमधून 10 बॉल मध्ये 38 आल्यात. आकाश सध्या गोलंदाजी करतोय. यावेळचा बॉल लेग इस्टच्या थोडासा बाहेर पाहायला मिळाला. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल आणि धावपट्टा धाबा लागले गेले त्या 48 धावा 48 रन्स. 48 धावा धावपट्टा लागत असताना येणारे 15 बॉल आणि अजूनही 11 धाबांची गरज आहे. फुलटॉस बॉल त्याला मात्र हलक्या हाताने खेळून काढला. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने प्रोटेक्शन आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एका धाबेनिशी धावपट्टा धाबा लागले गेले त्या 49 धावा 49 रन्स. 49 धाबा धावपट्टा लागत असताना 49 रन्स. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आज मैदानाच्या चौफेर पाहायला मिळेल. मोठी जुईचा जसा सामना चालू होईल ना तेव्हा आणखीन गर्दी, कारण या संघाच्या पाठी अर्धा गाव समर्थक पाहायला मिळत असतात. ही खरं तर एक वेगळी दहशत. गोवटने म्हटल्यानंतर आणखीन प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील.
आजच्या रात्रीमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल अजय घरच्या समोर, लॉंग लेग क्षेत्र खाली आहे. एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. मिळतील धाबा 4. तेरा बॉल आणि अवघ्या आता 6 धाबांची गरज. 13 बॉल आणि 6 धाबांची गरज. हा सामना लवकर संपवण्याच्या दिशेने सध्या बॅटिंग चालू आहे डेव्हिड 11 गावदेवी केलवणे संघाची. सध्या अजय घरत बॅटिंग करतोय. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्राच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू चाललाय सीमा पार. मिळते धावा आणखीन 4. आणि जिंकण्यासाठी आणखीन 2 धाबांची गरज आहे. 12 चेंडू आणि 2 धाबांची गरज. कमालीची बॅटिंग सचिन स्मृती ओढा पण वहाळ संघाच्या विरुद्ध आज खेळत असताना डेव्हिड 11 गावदेवी केळवणे संघाने काय बॅटिंग केलंय. त्यामुळं हा बलाढ्य संघ आहे. हरीश पाटील या संघाचा ट्रम्प कार्ड, तर टीमचा कॅप्टन आपण अजय घरची सुद्धा बॅटिंग पाहतोय. 12 मध्ये आता 2 बनवायचे आहेत. गोलंदाज दाखल होईल गोलंदाजी करण्याकरता मिहीर घरात. बारा चेंडू आणि 2 धावांची गरज. तिसरी मॅच आजच्या रात्री ती आपण संपताना पाहतोय आणि लगेच चौथ्या मॅचला सुरुवात होईल. यावेळचा बॉल मिस्टामिक स्ट्रोक. बिपिन पावशे बेगाना आलाय आणि महत्वाची गोल्डन विकेट. हरेश पाटील एक मोठा मासा गळायला लागलाय. पहिला हादरा लागला डेव्हिड 11 गावदेवी केळवणे टीमला. पण बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या. प्राऊड ऑफ केळवणे. केळवणे संघाला रिप्रेझेंट करणारा हरेश पाटील, ज्यानं खरं तर 12 चेंडूमध्ये 39 धावा बनवल्यात. कमालीची बॅटिंग. जोरदार टाळ्यांचा वर्षाव. ही खरं प्रेक्षक आहेत, हे खरं समर्थक आहेत, ही ओळख आहे केळवणे संघाची. 1 टीम 1 ड्रीम. आणि याच खरं एका इंटेन्शननं मैदानाच्या अवतीभोवती हे सर्व प्रेक्षक येत असतात. चला ही जशी मॅच संपेल तशी फ्रीडम 11 धाकटीजूज संघानं आपला निर्णय घेऊन मैदानाच्या आत आपण दाखल व्हा. येणारे 11 बॉल आणि जिंकण्यासाठी अवघ्या 2 धावांची गरज. सिद्धेश पाटीलला लॉन्च केले मैदानात. 11 मध्ये 2 बनवायचे आहेत. सेन्सिबल क्रिकेट. इथून आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. 10 मध्ये 2 बनवायचे आहेत. गत वर्षामध्ये आताच आपण रायगड प्रीमियर लीग पाहिली, तिथे सुद्धा 10 मध्ये 2 धावा डिपेंड झाल्यात. क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. पण या मॅच मध्ये केळवणे संघ सुद्धा तेवढाच बलाढ्य आहे. सिद्धेश पाटीलकडे सुद्धा तेवढीच प्रचंड क्षमता आहे. 10 मध्ये 2. यावेळचा फटका चांगला आहे. पॉइंट आणि स्वीपर कव्हरच्या मधून चेंडू निघून चाललाय. विनिंग स्ट्रोक आलाय आणि हा सामना जिंकलाय डेव्हिड 11 गावदेवी केळवणे टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन केळवणे टीम, अभिनंदन. स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि सदिच्छा भेट देण्यासाठी आलात. आपलं मनापासून स्वागत आणि धन्यवाद आपलं मानत जातं. आणि सामन्याचा सामनावीर नो डाऊट, ज्या खरं तर खेळाडूची एक वेगळी दहशत आहे. पनवेल प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग असू दे किंवा पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये आयकॉन खेळत असताना ज्या खेळाडूला आपण नेहमीच पाहिलंय ते नाव आहे प्राऊड ऑफ केळवणे. हरेश पाटील ठरला या सामन्याचा हिरो, ज्यानं 2 षटकं टाकलीत, ज्यानं महत्वाची एक विकेट मिळवली. 12 चेंडूमध्ये 39 धावा कुटणारा प्राऊड ऑफ केळवणे हरेश पाटील ठरलाय या सामन्याचा हिरो. या सामन्याचा हिरो ठरलाय हरेश पाटील. 12 चेंडूमध्ये 39 धावा ज्यांनी कुठल्यात. आणि आक्रमण हा सर्वात मोठा बचाव असं म्हटलं जातं. त्या तंत्राचा वापर करून आज सचिन स्मृती ओढापण वालसारख्या एक बलाढ्य संघाला पहिल्या फेरीतच
आज त्यांनी परास्त करून एक भीम पराक्रम केला. कारण 59 धावा या मैदानावर आज तिसरी रात्र बघतोय, फार मोठ्या धावा होत्या, पण ज्या सहजतेने पार केल्या त्याला एकच कारण हरेश पाटील याची अफलातून अशी खेळली. या मैदानावर षटकार जास्त होत नाहीत असा आम्हाला अंदाज होता, पण हरेश आला आणि त्यानं एक दृष्टिकोन बदलला. दृष्टिकोन आपोआप बदलला आणि दृष्टिकोन बदलताना षटकारांची आतिषबाजी पहिल्या षटकापासून अगदी घनागती प्रहार केले आणि या सामन्याचा वीर ठरलाय हरेश पाटील. वेल डन. आणि आम्ही जासेगावचे उद्योजक, आपले स्वप्नातली घरं बनवणारे सुहास नकुल म्हात्रे यांनी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हरेशचं कौतुक करावं. खूप छान फलंदाजी, सातत्यानं प्रत्येक वेळी आपण मैदानामध्ये येतात आणि हरेश तुमची फलंदाजी बघताना सर्वांनाच हर्ष व्हावा अशा प्रकारे तुम्ही फलंदाजी केलीच आणि ओढापण वहाल सारख्या एका मोठ्या संघाला पहिल्या फेरीतच आपण परास्त केलं. अप्रतिम अशी फलंदाजी हरेश, सुंदर अशी फलंदाजी झाली. आणि ओके ठीक आहे हरीश, एक मिनिट. खरं तर इंजर्ड आहे, पायाला त्याच्या इजा लागल्या आणि तो शूज सुद्धा नाही घातले नाही, पण आज गावासाठी खेळायचे. आणि जेवढे प्रेक्षक तुझ्या खरं तर सामना पाहण्यासाठी आलेत, काय सांगशील? काय सांगशील प्रेक्षकांना? काय इंजर झाला असता तरी सुद्धा तू मैदानात आलात आणि ज्या पद्धतीने खेळलास ना, सर्वांचे मन जिंकले. आपल्या प्रेक्षकांसाठी काय सांगशील? प्रेक्षकाली सगळे मस्तपैकी आम्हाला सपोर्ट करतात, त्यांचा खूप आभार आहे. आणि जेव्हा इंजर्ड झाले भरपूर लोक बोलली काय कुठं पडलास, कुठं काय कसा झाला, बरा आहेस, ठीक आहेस काय, ते बोला जरा अजून आनंद झाला की जमेल काय खेळायला. सपोर्ट खूप असतो यांचा. निश्चित प्रेक्षकांची एनर्जी आहे त्यामुळंच तो आज खेळला आणि फक्त खेळला नाही तर प्रेक्षकांच्या इच्छा आकांक्षा त्याने पूर्ण केल्या. त्या हरेशसाठी जरा जोरदार टाळ्या केलवणे. किती प्रेम आहे तुमचं ते दिसतंय. धन्यवाद हरेश आणि पुढच्या सामन्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आपण बघत आहात खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित मानाची सन्मानाची सरपंच चषक 2025ची स्पर्धा, त्यातली तिसरी रात्र आणि जबरदस्त तऱ्हेने ही स्पर्धा आपली पुढे सरकत आहेत. आता समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा आपण जोडले जावं. जो गोड आवाज असेल, ज्या आवाजाची प्रतीक्षा